हा रसरशीत काला जामुन बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेलच। दिसायला जेवढा छान वाटतोय तेवढाच खायला चवदार आहे। चला तर मग आज आपण बनवते हलवाईपेक्षा टेस्टी रक्षाबंधन स्पेशल काला जामुन। आजची व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आज आपण काला जामुन बनवण्यासाठी काय काय पाहिजे आणि तो कशा पद्धतीने बनवायचा जेणेकरून तो हलवाईपेक्षा टेस्टी होईल याच्या महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत। आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी सबस्क्राइब नक्की करा। काला जामुन बनवण्यासाठी इथे आपण एक पसरट ताट किंवा परात घ्यायची आहे आणि या परातीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 100 ग्रॅम पनीर। हे पनीर आपल्याला एका किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने किसणीने पनीर किसल्यानंतर ते मस्तपैकी बारीक होतं। अशा पद्धतीने पनीर किसणीने बारीक करून घ्यायचं, कारण आपल्याला हे पनीर एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे। इथे पनीर मस्तपैकी किसून झालेलं आहे। आता आपल्याला हे पनीर हाताने चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी दाखवला आहे तो भाग हाताचा आहे, त्याने जोर देत आपल्याला पनीर एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पनीर स्मूथ केल्यामुळे त्याच्यामधल्या गाठी ज्या काही असतात त्या निघून जातात आणि पनीर एकदम स्मूथ आणि मऊ होतं। आपल्याला अशी पद्धत 2 ते 3 वेळा वापरून पनीर स्मूथ करून घ्यायचं आहे। हाताच्या खालच्या भागावर प्रेशर देत हे पनीर आपल्याला असं स्मूथ करायचं आहे। 2 ते 3 वेळा अशी प्रोसेस वापरायची आहे आणि पनीर आपल्याला स्मूथ करून घ्यायचं आहे। पनीर मऊ झाल्यावरती याचा गोळा तयार करून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे। बघू शकता तुम्ही मस्तपैकी याचा स्मूथ असा गोळा तयार झालेला आहे। पनीरचा तयार झालेला गोळा आपण ताटात बाजूला ठेवूया। आता इथे आपण 100 ग्रॅम पनीर सोबत पाव किलो खवा घेणार आहे। इथे आपण गुलाबजामुन तयार करण्यासाठी जो खवा वापरतात तो खवा वापरणार आहे काला जामुन तयार करण्यासाठी। आज आपण चवदार असे काला जामुन पनीर आणि खव्यापासून तयार करणार आहोत। इथे मी 100 ग्रॅम पनीर सोबत पाव किलो खवा वापरलेला आहे आणि छान असे टेस्टी काला जामुन तयार केलेले आहेत। आता हा सर्व खवा मी मस्तपैकी कुस्करून घेणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण पनीर हाताने स्मॅश करून घेतलं त्याच पद्धतीने हा खवा देखील आपल्याला हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे। इथे मी हाताने प्रेशर देत खवा 2 ते 3 वेळा अशाच पद्धतीने स्मॅश करून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठली गुठली असेल ती निघून जाईल आणि खवा एकदम स्मूथ होईल। अशी प्रोसेस मी 2 ते 3 वेळा करून खवा असा स्मूथ असा तयार करणार आहे। खवा पण मस्त स्मूथ झालेला आहे, तुम्ही बघू शकता खवा पण मस्त असा स्मूथ झालेला आहे। आता या खव्यामध्ये मी पनीर घालणार आहे। स्मूथ केलेलं पनीर जे आपण बाजूला ठेवलेलं आहे ते पनीर मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे खव्यामध्ये आणि पुन्हा पनीर आणि खवा मिक्स करून पुन्हा त्याच पद्धतीने हाताने पीठ आपल्याला स्मूथ करायचं आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। पनीर आणि खव्यापासून जर आपल्याला टेस्टी आणि चवदार असे गुलाबजामुन किंवा काला जामुन बनवायचे असतील तर अशी मेहनत घ्यावीच लागते। त्याशिवाय आपल्याला जे काही गुलाबजामुन किंवा काला जामुनचं टेक्स्चर किंवा चव असते ती आपल्याला काही मिळत नाही। इथे महत्त्वाची टीप म्हणजे पनीर किंवा आपण खवा जो घेतला आहे तो रूम टेम्परेचरचाच घ्यायचा, फ्रीजमधून डायरेक्ट काढून घ्यायचा नाही, तो बाहेर ठेवायचा थोडा वेळ। पीठ एकत्रित करून झालेलं आहे। आता या काला जामुनला काळा कलर यावा याकरता आपण याच्यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालणार आहे, जेणेकरून काला जामुनला मस्त काळा असा रंग येईल। आणि बाइंडिंगसाठी आपण इथे वापरणार आहे 2 चमचे भरून मैदा। इथे आपण कमी जास्त प्रमाणात पीठ वापरू शकतो, अजून एखाद चमचा पीठ टाकू शकतो। पनीर आणि खव्याचं मिश्रण कितपत ओलसर आहे त्याच्यावर डिपेंड आहे पीठ किती घ्यायचं। आता 2 चमचे मैदा घालून मी हे पीठ छानपैकी मळून घेणार आहे।
पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे, थोडा ओलावा आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्ये मी अजून 1 चमचा मैदा घालून घेते आणि मस्त पीठ मळून घेते पुन्हा। ताटामध्ये कोरडं पीठ टाकायचं आहे, आजूबाजूला जे काही मिश्रण राहिलेलं आहे ते पण मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे आणि पीठ पुन्हा मस्तपैकी छान असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता आपण हे पीठ 5 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे चांगलं मुरेल। तोपर्यंत आपण साखरेचं सिरप तयार करून घेऊया। इथे साखरेचा पाक तयार करण्यासाठी आपण इथे खोलगट अशी कढई घ्यायची आहे आणि या कढईमध्ये आपल्याला घालायची आहे 3 वाटी, मोजून 3 वाटी साखर। ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली त्याच वाटीने आपल्याला मोजून 4 वाटी पाणी घ्यायचं आहे। इथे मी पाक जरा थोडा पातळच करणार आहे। ज्याला कोणाला साखरेचा पाक घट्ट करायचा असेल त्यांनी 1:2 असं प्रमाण घ्यायचं, म्हणजे 2 वाटी साखर घेतली तर 1 वाटी पाणी घ्यायचं, जेणेकरून पाक असा घट्ट तयार होईल। मला थोडा पातळ पाक हवा होता म्हणून मी 3 वाटी साखरेला 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। हे देखील योग्य प्रमाणच आहे। आता फ्लेवरसाठी मी 4 वेलची घेणार आहे आणि ह्या वेलची मी सोलून या पाण्यामध्ये घालणार आहे, जेणेकरून गुलाबजामला मस्तपैकी फ्लेवर येईल। आणि वेलची आपल्याला सोलूनच घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर पाण्यात मस्तपैकी उतरला जाईल। सगळ्या वेलची मी सोलून या पाण्यामध्ये घालणार आहे। अजून छान फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये आपण 1 चमचा गुलाबजल टाकणार आहे। इथे तुम्ही केसरच्या काड्या पण टाकू शकता, जेणेकरून सिरपला मस्त असा कलर येईल। आता ही कढई आपण गॅसवर ठेवूया आणि गॅस चालू करून याची मस्तपैकी एक उकळी काढूया। साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आणि छानपैकी याची एक उकळी काढून घ्यायची आहे। साखरेच्या पाकाला मस्तपैकी उकळी आलेली आहे। आता आपण साखरेचा पाक तयार झालेला आहे, हा पाक आपण बाजूला ठेवूया। पीठ पण मस्तपैकी मऊ झालेलं आहे। आता आपण या पिठाचे बारीक असे गोळे तयार करून घेऊया। आता या पिठापैकी आपल्याला थोडा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि या रोलचे समान आकाराचे तुकडे करून घ्यायचे चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने। असे केल्यामुळे आपले काला जामुन एक समान आकाराचेच तयार होतील। आता या पिठाचे आपल्याला समान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला एक एक हुंडा पिठाचा काढून घ्यायचा आहे, त्याचा रोल करायचा आहे, त्याला चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायचं आणि त्याचा एक एक करून समान आकाराचा गोळा तयार करून सगळे गुलाबजामुन आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। काला जामुनचा गोळा तयार करण्याच्या आधी आपल्याला हा एक पिठाचा गोळा घ्यायचा, तो हातावर मस्तपैकी स्मूथ करून घ्यायचा, चोळून घ्यायचा, स्मूथ करायचा आणि मग तेल लावून मस्त त्याचा गोळा तयार करायचा। असं केल्यामुळे गोळ्याला टेक्स्चर पण छान येईल आणि कुठल्याही प्रकारे याला चिरा पडणार नाहीत। पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, मी इथे पिठाचा एक हुंडा घेतला, त्याचा रोल केला आणि मग चमच्याच्या किंवा सुरीच्या साहाय्याने ते समान आकाराचे गोळे तयार करून घेतले आणि मग त्याच्यापैकी एक गोळा घेऊन हातावरती चांगला मळून घेतला आणि मग त्याचा गोळा तयार केला। असं करून आपल्याला एक एक जामुन तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही या जामुनचं टेक्स्चर बघू शकता, मस्त एकदम स्मूथ झालेलं आहे, जरा पण याला चीर पडलेली नाहीये। काला जामुन तळण्यासाठी रेडी आहे। काला जामुन तळण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। आता हे मी एकदम कडकडीत असं तापवून घेणार पहिल्यांदा। तेल तापलं आहे की नाही हे बघण्यासाठी याच्यामध्ये मी एक छोटासा पिठाचा गोळा सोडणार आहे। तो जर पिठाचा गोळा वरती आला की समजायचं तेल तापलेलं आहे छानपैकी। आता याच्यामध्ये आपण काला जामुनचे गोळे तळण्यासाठी सोडूया। एकदा की तेल तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि एक एक करून सगळे जामुन आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। जेवढे या तेलामध्ये मावतील तेवढे आपल्याला जामुन या तेलामध्ये सोडायचे आहेत। हे जामुनचे गोळे तळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला गॅसची फ्लेम ही तळताना स्लो ठेवायची आहे, मंद ठेवायची आहे, जेणेकरून हे जामुन आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील।
गॅसची फ्लेम जर तुम्ही फास्ट ठेवली तर हे जामून पटकन तळले जातील आणि आतून कच्चे राहतील. बाहेर रंग येईल पण आतून ते कच्चे राहतील आणि मग आपण जेव्हा साखरेच्या पाकात टाकू तेव्हा ते फुटले जातील. म्हणून आपल्याला हे जामून एकदम स्लो आचेवर, मंद आचेवर तळायचे आहेत. थोडा वेळ लागतो पण टेक्स्चर आणि चव एकदम भारी येते. तेलात टाकल्यावरती आपल्याला 2 ते 3 मिनिट थांबायचं आहे आणि मग हळूच झाऱ्याच्या साहाय्याने चिकटलेले जामून सुचे आहेत आणि हलवत राहायचे आहेत जेणेकरून त्याला एकसारखा कलर येईल. अशा पद्धतीने जामून हलवत राहिल्यामुळे कलर एकसारखा येतो. इथे तुम्ही या जामूनचा कलर बघू शकता, डार्क ब्राऊन झालेला आहे. आता या स्टेजला आल्यानंतर आपल्याला स्लो गॅस थोडा मीडियम करायचा आहे जेणेकरून याचा रंग थोडा काळसर असा होईल. या स्टेजला येऊन आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच करायची आहे जेणेकरून याचा रंग काळसर असा होईल. अजून 2 ते 3 मिनिट अजून तळूया. आपल्याला हवाय तो कलर आलेला आहे. या जामूनला मस्त काळसर असे जामून तळून झालेले आहेत. तुम्ही याचा रंग बघू शकता, मस्तपैकी आलेला आहे. आता हे जामून आपण तेलामधून काढून घेऊया, निथळत ठेवूया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया. कलर तर एकदम झक्कासच आलेला आहे. चला तर मग डिशमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने सगळे जामून आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता हे सगळे तळलेले जामून आपण साखरेच्या पाकात टाकूया. त्यासाठी आपल्याला साखरेचा पाक घ्यायचा आहे. हा साखरेचा पाक हाताला सोसवेल इतपत गरम असावा. आता एक एक करून सगळे जामून या गरम पाकामध्ये आपण सोडूया. जामून साखरेच्या पाकामध्ये सोडल्यानंतर पाक त्याच्यावरती घालून घ्यायचा म्हणजे जामून चांगलं पाक सोकून घेतील. आता हे जामून आपल्याला मुरवण्यासाठी साधारण 2 ते 3 तास ठेवायचे. शक्यतो रात्रभर ठेवल तेवढे जामून फुगून येतात. मस्तपैकी चांगला पाक याच्यामध्ये मुरतो आणि जामून चांगले फुगून येतात. म्हणून शक्यतो रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सकाळी उठून जामूनचा स्वाद घ्यायचा. मस्त रसरशीत काला जामून तयार झालेले आहेत. पाकामध्ये मस्तपैकी मुरलेले आहेत. आता आपण हे सर्व करूया. फक्त 100 रुपयात हे काला जामून तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्त रसरशीत गोड असे काला जामून करायला या रक्षाबंधनला विसरू नका.